तर मी आज आलेले आहे अबोण्याला, कारण आईन ते नर्मदा परिक्रमावरून फिरून आलेले, त्यांना भेटण्यासाठी मी आलेली आहे. आणि आईने इथे शॉपिंग दाखवते मला काय काय आणलेले. इथे कुबेरची मूर्ती आणि काय ग खलबत्ता खलबत्ता आणला तिकडनं छोटासा. अजून आम्हाला ड्रेस मटेरियल आणले, साडी आणली तिला, भाचीला बांगड्या आणल्या, तरी भाची रडते. भाची पण उद्या जाईल हॉस्टेलला, म्हणून आज भेटायला आली मी. हा संगमरवरीचा असा छोटासा कुठे आणला, किती छान आहे पाहतात. अशा आईने शॉपिंग करून आणली होती त्यांना. ते ड्रेस ठेवायला पाहिजे ते दांडी. आणि तन्मय तर दिवसभर आज खेळण्याचं मग नाही, खेळ पा आमचा मातीत. काय करायला गेट लागत नाही का? आणि नंतर हात धुवून टाक बर का मातीचे. मी पाय पाय दोघं तिघ कामाला लावले ते ना रे. नाका तोंडात धूळ जाईल, नको जाडू त्याच्याने ब्रशने. हात पाय धुवून घ्या बर का सगळ्यांनी. हात पाय तोंड मस्त पैकी तसंच खाय. हा मग ते नाही तोडायचं रे तुम्ही, तिथली माती काढायची फक्त, म्हणजे हा गेट सरकेल. तर इथे गेट लागत नाही म्हणून लक्षच्या मामाने या तिघांना कामं लावले. काल आई बाबा येणार होते, म्हणजे आई पप्पा येणार होते, म्हणून दीदीने इथे छान रांगोळी काढली त्यांच्या आगमनाला. मी नव्हती काल 9 वाजता आले ते रात्री. आज मी सकाळची शाळा करून आले. काय सांगते आई? आई पप्पांसोबत आत्या आणि ते काका काकू सगळे नर्मदा परिक्रमाला गेलेले होते. आणि आता मी दुपारी आलेली, आराम वगैरे झाला, आई पप्पांना भेटून झालं. आणि आता त्यांना पण भेटायला जाणार आहे मी थोड्या वेळाने. हे दिवसभर खेळले आणि आता यांना कामाला लावलंय. ऐ चला आता हातपाय धुवून घे, झालं ना आता, चला पटकन. आता मी आणि दीदी आत्यान त्यांना भेटून येते. चला कोणाला यायचं, आम्ही चाललोय. जा हातपाय धुवून घ्या आता, चला. हाय लक्षू, तू हातपाय धुवून घे, आम्ही चाललोय. तुला यायचं का? त्या राधा आईन त्यांना भेटायला. चल यायचं, चल ना मग. हातपाय धुवून या तुम्ही. तन्मय हातपाय धुवून आणि या. अटकवले का आता? अरे नळा खाली जा डायरेक्ट, तिथे एका बादलीत तिघ हातपाय धुता. हा तर इथेच जवळ आत्यान ते राहता, म्हणून आम्ही लगेच जाऊन रिटर्न येणार आहे. पप्पा आले एवढ्यात दूध घेऊन. आपा कुठं चालले फिरायला? या फिरून जा त्या घरापर्यंत. उलट्या का? तर आमच्या आजी आहे, आजी पण फिरायला गेल्या त्या नर्मदा परिक्रमाला. तरी आजीची तब्येत एकदम मस्त आहे, ठणठणीत आहे ना. 15 दिवस गेले होते. तर लक्षने आम्हाला काय बसू दिलं नाही. लक्षला येते झोप, भूक, आणि त्याच्यामुळे आम्ही लगेच रिटर्न झालो. थोड्या वेळाने पुन्हा आम्ही जाऊ भेटायला. तर इकडं सगळ्यांना भूक लागली म्हणून किचनमध्ये सगळे जाऊन बसले. तुम्ही आता हॉलमध्ये चला, तुम्हाला लगेच जेवायला देते मी 2 मिनिटात. जा पटकन ना. तिकडून उठून मला घेऊन आला, गप्पा सुद्धा मारू दिल्याने. आणि आता इथं जा हॉलमध्ये बसवा. नाही हा काय करतोय आता?
ना रे जेवायचंय आता ना. तर गाईज आता मम्मी पोळी बनवते, चटण्या दीदी माठ ज्यूस बनवते, तन्मय दादा पण बनवते. म्हणून मी मग मी त्यांना चॅलेंज तर दिलेलं आहे की ज्याने पण चांगलं ज्यूस बनवलं तो विन झाला. आणि इकडे मामा काम करतात. चला आता बघूया मामा कुठे आहे. मामा चटना दीदी आली वाटतं. चटना दीदीचं ज्यूस. नवीन टाईपचे फुटाणे बघितले का? कसले ग हे फुटाणे? छोटे गावठी वाटाणे त्याचे भारी लागले ना. कुठून आणले? इथूनच ना. हा बनवून आणले ना. काय नाही जेवायला बसलेली आहे आमची छोटी टीम. इकडे एक रागवून बसलेली आहे आणि इकडे एक हा ज्यूस बनवून राहिला. चल जेवायला चल पहिले. खायला का जेवण झालं आणि आता इथे ज्यूसची मेजवानी चालली का बाबा. डेकोरेशन करून माय गॉड आज तर मस्त तुमची ज्यूसची पार्टी झाली रे. एवढं भारी बनवलं रे दादाने. तन्मय दादाने बनवलंय ना. त्याला ये डेकोरेट करायचं होतं, नाही तर तो उठलाच नसता काय रे. खलच. त्यांचे जेवण झाले आणि आता हे सगळे खेळायला निघाले परत उड्या मारायला. आता मातीत हात घालू नका हा. घे. पेज फाडायची. पेज फाडायचे नाही. कशाला फाडता पेज? दुसरे खेळ खेळा. पेज नाही फाडू. अरे आबादोबी. आबाधोबी खेळा नाही तर डोंगर का पाणी. म्हणजे पेज घ्यायचं आणि त्याला असं बांधायचं चिगटून खेळायचं. रुमालाचा बॉल बनवून देऊ का मी? नाही अरे त्याच्याने आबाधोबी खेळता येतं ना छान. आम्ही लहान होतो तसंच खेळायचं. नाही. आमचे जेवण वगैरे झाले आणि आता मी पॅकिंग करते. उद्या परत आम्हाला नाशिक जायचं आहे. तर आईने इथं आमच्यासाठी काय काय गिफ्ट आणलेलं होतं त्याची पॅकिंग चालवली होती. इथे आता बॅग सॉर्टिंग करून आई सगळं आवरून ठेवते. आणि पप्पांचे गुडघे दुखतात म्हणून पप्पा इथे पायाला बांधून बसले. रोज करता का हो पप्पा असं? हा रोज असं पायाला करतात ते. आणि आता 15 दिवस ट्रिपला गेल्यामुळे पाय जास्त दुखत आहे कारण तिथं व्यायाम प्रकार नव्हता होत. त्याच्यामुळे तसंही बस त्यांची स्लिपिंग कोचच होती पण मग तरी सुद्धा पायाला दुखणं होतंच. काय आणलं आई? नर्मदे हर हर महादेव नमः शिवाय. जल आणलं ना आई? हां जल आणलं आईने. प्रत्येकाचं नाव टाकून आणलं असं बॉटलला. तर आजचा व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय, सी यू. आईने आणलेला आहे इथे प्रसाद. त्याच्यानंतर आईने काही मला ड्रेस आणलेला आहे, बहिणीला आणलेला आहे आणि म्हणून त्याची सगळी सॉर्टिंग करून आम्ही ते सेपरेट करतोय, पॅकिंग करतोय.